मला वाटतं आमचे मालक कोण आहेत ते आमच्या महायुतीच्या पक्षाची काळजी त्यांनी करू नये. मला वाटतं बाळासाहेबांच्या मालकीचा जो पक्ष होता तो शिंदेसाहेब घेऊन गेले. त्याच्यामुळे आपली मालकी अबाधित राहण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. आणि मी नेहमी म्हणतो की आमच्यात जास्त वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्ष संघटना तुमच्या पक्षासाठी काम करा. देवेंद्रजी काय करतायत, एकनाथ शिंदेसाहेब काय करतायत, अजितदादा काय करतायत याच्यात आपण वेळ घालवण्यापेक्षा पक्ष वाढेल कसा, आपण कुठे कमी पडतोय, का लोक आपल्याला नाकारतायत, मला वाटतं ह्याच्यात जर वेळ घातला आणि काम केलं तर त्यांच्या हिताचं राहील, पक्षाच्या हिताचं राहील. देवेंद्र फडणवीस साहेब हे या राज्याचे लोकप्रिय नेते आहेत आणि त्यांना चांगलं कसब आहे की बरोबर घेऊन कसं काम करायचं. त्याच्यामुळे शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील यांच्याशी समन्वय साधून महाराष्ट्राच्या हिताचं काम ते त्या ठिकाणी करतायत. त्याच्यामुळे आमच्यात कुठलं वितुष्ट नाही, येणार नाही. जरी नगरपालिका निवडणुका आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो तरी तो महाराष्ट्राच्या भल्यासाठी महायुती म्हणून आम्ही काम करू आणि देवेंद्रजींच्याच नेतृत्वाखाली हे राज्य चालतंय. सगळ्यांना बरोबर घेऊन चालू. अगदी विरोधी पक्षाच्या सूचनासुद्धा आम्ही राज्याच्या हिताच्या असतील त्या घेऊन पुढे जाऊ. 2019ला एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उठाव केला, या उठावानंतर सत्तेबाहेर असलेली भाजप ही सत्तेत आली असं वक्तव्य शंभूराज देशमुखांनी केलं, कसं बघताय? नाही, मला वाटतं आता आम्ही महायुतीच्या जबाबदार नेत्यांनी आपल्या महायुतीत विसंवाद होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोण त्या ठिकाणी कोणामुळं कोणाचा फायदा झाला ही उणीधुणी काढण्याची वेळ नाही आहे. तशा प्रकारच्या सूचनासुद्धा आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या आहेत. मला वाटतं त्या जाणीवेतनं सगळ्या नेत्यांनी बोलावं, वागावं अशी माझी अपेक्षा आहे. सर, अगदी शेवटचा प्रश्न. गेल्या अनेक वर्षापासून 6 डिसेंबरला अनुयायी हे भेटीच्या वाहनांनी खरं तर मुंबईच्या चैत्यभूमी येत असतात. मात्र आज खरं तरी वेगळे चित्र पाहायला मिळालं. चुनाभट्टी येथे मुंबई पोलिसांकडनं रिक्षाने आलेल्या भीमानुयांना अडवण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही येत असतात. मात्र आज ज्या त्या अडवण्यात आल्या. यानंतर चंद्रकांत हंडोरे यांनी सुद्धा वक्तव्य केले की हा सर्व खरं तर एक प्लॅन आहे, भाजपच्या कुठेतरी लोकांना दंगल घडवण्याचा प्रयत्न करतात. मला खरं म्हणजे आश्चर्य वाटतं की आता त्या ठिकाणी भाजपच्या प्लॅनचा संबंध आला कुठून. ज्या भाजपनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढं नेण्यासाठी ताकदीनं केंद्र सरकार काम करते, राज्य सरकार करते. मग बाबासाहेबांचं हिंदूमूलचं स्मारक असेल, पंचतीर्थांचा विकास असेल, संविधान सन्मान दिन असेल, मला वाटतं अशा प्रकारे कृतीतनं आम्ही दाखवतोय. त्यामुळे मला वाटतं की हंडोरे साहेबांनी राजकारण करू नये. उठसूट भाजप द्वेषाची कावीळ ही त्या ठिकाणी बरी नाही. परंतु कोणालाही कुठल्याही वाहनानं त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करायला जाता आलं पाहिजे. त्याच्यामुळे अशा प्रकारची कुठलीच आंबेडकर अनुयायांना अडवणूक होता कामा नये, कोणी करू नये. नाही, मला वाटतं माणसाच्या आयुष्यामध्ये घर हा त्याचं अंतिम स्वप्न असतं, जिव्हाळ्याचा विषय आहे आणि हे डेव्हलपमेंट 30 वर्ष रखडलेलं आहे. कोण बिल्डर आहे, काय करतोय याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. वेळेत जर त्या ठिकाणी विकास होत नसेल तर लोक रस्त्यावर उतरतात, आंदोलन करतात. आणि म्हणून आज निकम आणि गुरव या तरुणांनी ते प्राणांतिक उपोषण त्या ठिकाणी केलं. मला वाटतं आपण कोणाचा जीव जाऊन आपल्याला विकासही नको आहे. म्हणून मी असेल, स्थानिक आमदार अजय चौधरी असतील, आम्ही या ठिकाणी आलो. सरकारच्या बाजूनं मी विश्वास दिला की बाबा या विषयासंदर्भात नागपूरच्या अधिवेशनामध्ये वरच्या सभागृहामध्ये मी विषय मांडीन, खालच्या सभागृहामध्ये अजय चौधरी साहेब असतील किंवा इतर आमदार मुंबईचे हा विषय मांडतील. हा केवळ अजय चौधरींचा किंवा जिजामाताचा नगरचा विषय नाही, तर इथे मोठ्या प्रमाणावर मराठी माणूस राहतो. जवळपास 90% मराठी माणसं राहतात आणि त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आम्ही सारे राजकारणाच्या पलीकडे जाऊन या विषयाला न्याय देऊ. 16 तारखेला हेरिंग आहे, तीसुद्धा अंतिम हेरिंग आहे आणि त्यामुळं निश्चितपणे त्याही ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल आणि सर्व जनतेला जे हवं आहे ते निश्चितपणे विकासाच्या दृष्टीनं होईल अशा प्रकारचा विश्वास आज मी या सर्व उपोषणकर्त्यांना, इथल्या जिजामाता नगरच्या रहिवाशांना दिला आहे आणि त्यांना उपोषण मागं घेण्याची विनंती केली. त्यांनी आमच्या विनंतीचा सन्मान केला आहे आणि मी आपल्या माध्यमातून आश्वस्त करतो की निश्चितपणे जिजामाता नगरवाल्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही.
त्यांना त्यांचा न्याय निश्चित मिळवून देऊ आणि एक निश्चित कालावधीत त्या ठिकाणी त्यांचा विकास कसा होईल याची आम्ही काळजी घेऊ. सर, याच पद्धतीचं आश्वासन यापूर्वी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दिलं होतं. मात्र यानंतर सुद्धा आपण जर पाहिलं या ठिकाणी उपोषण करायची वेळ या सर्वांना मागे काय झाले याची मला कल्पना नाही. मी आत्ता या ठिकाणी प्रथमच या विषयात इन्व्हॉल्व आलो आहे आणि जेव्हा मी जबाबदारी घेतो त्यावेळेला माझी जबाबदारी असते आणि त्यामुळं मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलेन. आपण उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा उल्लेख केला. उद्या मीही नागपूरला त्या ठिकाणी ते आणि आम्ही सोबतच जात आहोत, तेव्हाही त्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देईल आणि तेही संवेदनशील आहेत. उपमुख्यमंत्री जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दुर्लक्ष करतील असं मला अजिबात वाटत नाही. मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे सगळे सर्वसामान्यांमधनं आलेले आहेत आणि त्याच्यामुळे जिजामाता नगरला न्याय निश्चितपणे सरकारी बाजूनं देईल आणि अजय चौधरी साहेबसुद्धा सरकारशी पाठपुरावा करून सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.